छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी। आज आपण सर्वजण सकाळी 10 वाजल्यापासून या आपल्या असणाऱ्या रॅलीमध्ये म्हणजेच फॉर्म भरण्याच्या रॅलीमध्ये आपण संपूर्ण तालुका पिंजून काढला। त्यामध्ये निश्चितपणाने अनेकांनी कष्ट घेतले, प्रत्येक विभागाने कष्ट घेतले, ज्याच्यामध्ये जुन्नरपासून सुरुवात झाली। 5 रस्ता पुतळा इथून आपण हार घालून नारळ ठेवून तिथून सुरुवात केली। आपण बनकर फाट्यावर गेलो। बनकर फाट्यावर तिकडे असणाऱ्या त्या पट्ट्यातून अगदी पिंपळगाव जोगा असेल, मड असेल, पारगाव असेल, तिथून अगदी डिंगोरेपर्यंत सगळी गावं त्याच्यामध्ये सामील झाली। सगळ्या गावातल्या महिला देखील मोठ्या संख्येने खुरेश्वरपासून या करंजाळ्यापासून सगळे आले आणि त्या ठिकाणी थांबले आणि तिथे देखील त्यांनी जल्लोष साजरा केला। उदापूर आणि सगळ्या पंचकोशीतल्या कोपरे, मांडवे, मुथाणे सगळ्या परिसरातले मुलं, तरुण आणि त्याच्याबरोबर ज्येष्ठ आणि महिला त्या ठिकाणी त्यांनी जो जल्लोषात स्वागत केलं, त्यांनी जे कष्ट घेतलं, त्याच्यामध्ये सगळे पदाधिकारी आणि सगळे कार्यकर्ते त्यांचं या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे। तो उत्साह जो होता तो जणू काही आपण विजयाचाच उत्साह साजरा करतो अशा पद्धतीचा होता। त्याच्यानंतर आपण ओतूरकडे परत केलं। ओतूर मार्गे आपण आळेफाट्याला आलो। आळेफाट्याला देखील आपण त्या ठिकाणी हार घालून छत्रपतींना त्या ठिकाणी देखील जल्लोष साजरा केला गेला। त्या ठिकाणी देखील प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाने स्वागत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला। माझ्या महिलांनी देखील मोठ्या उत्साहात त्या ठिकाणी सहभाग नोंदवला। मग त्या ठिकाणी वैशाली असेल, संगीताताई असेल, त्या ठिकाणी असणाऱ्या त्या पंचकोशीतल्या सगळ्या महिला भगिनी असतील, त्या सगळ्यांनी जमून होत्या, थांबून होत्या। आळ्याफाट्याच्या अगदी भुजबळपासून तर सगळ्या त्याच्याबरोबर असणारी टीम आणि मोहन मटालेपासून तर या ठिकाणी असणारे सर्व कार्यकर्ते, कारण प्रत्येकाचं नाव घ्यायचं म्हटलं आणि एक राहिलं तर भगवान शेठ आपल्याला काही माफी नाही। त्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी केलेली तयारी, आयोजन, नियोजन याचं देखील आपण कौतुक केलं पाहिजे। मीडियाने सुद्धा सकाळपासून आपली साथ सोडली नाही, अद्यापपर्यंत ते आपल्यासोबत आहेत। आणि त्याचप्रमाणे आपण पिंपळवंडी या ठिकाणी आलेलं असताना देखील नितीन असेल, त्याची टीम असेल, त्या ठिकाणी असणारे आपली युवती जितीने देखील चांगल्या पद्धतीने आरती ओवाळून स्वागत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न संगीताताईसोबत केला। त्यांचं देखील कौतुक करते की त्या पंचकोशीतील लोकांना एकत्रित आणून महिला, तरुण सगळ्यांनी त्या ठिकाणी जल्लोष साजरा केला। आपण कुठेही खाली उतरू शकलो नाही, कारण खाली उतरलो असतो तर कदाचित 7 वाजून गेले असते, आपण कार्यक्रम संपवू शकलो नसतो। तिथून निघाल्यानंतर आपण नारंगावमध्ये आलो। नारंगावमध्ये देखील मोठ्या जोशात अक्षय असेल, त्या ठिकाणी असणारे सगळे अमित आवटी आणि आशिष माळवतकर पासून तर तिथले असणारे सगळे नानांनी ज्यांना ज्यांना आदेश दिले ते सगळ्यांना घेऊन, त्या तरुणांना घेऊन तिथे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं आपलं आगमन आणि आगमनाचं स्वागत करून तिथून देखील आपण मिरवणूक काढली। आरवी या ठिकाणी कार फाट्यावर जिथे रडार केंद्र आहे तिथे पण आपलं स्वागत झालं। आरवीच्या बाहेर देखील आपलं स्वागत झालं आणि जुन्नर शहरात देखील आपण एंट्री करून आतून एक राऊंड मारून तर अगदी गणपतीला त्या ठिकाणी जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं, हार नारळ तिथे पेढे चढवले आणि गणपतीला गाराणं घातलं। आता आपण इथे सांगता करायला आलोय, पण सकाळपासून खऱ्या अर्थाने तुम्ही सगळ्यांनी ठरवलं, आयोजकाने संयोजकाने सांगण्याची भूमिका त्या ठिकाणी गांधळे असतील, नाना असतील, अमोल भुजबळ असतील, सगळ्यांनी केली की कशा गाड्या निघाल्या पाहिजे, कसे भेटले पाहिजेत। मी आणि भगवान शेठ आम्ही तर मुंबईकडे रवाना झालो होतो, पण या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी तालुक्यात प्रत्येक गटाने आपापलं नियोजन खूप सुरेख रीतीने केलं आणि ते टिकवण्याचं काम केलं, कारण नाहीतर अर्ध्या गाड्या तशाच गायब होतात, आपल्याला कळत सुद्धा नाही। रॅली म्हटलं की गाड्या आपोआप निघून जातात, परंतु आज पूर्ण रॅली तालुक्याची करून कोणीही अद्यापपर्यंत अशी रॅली केली नसेल। केली असेल का भगवान शेठ? नाही केली। माझ्या महिलांनी देखील चांगल्या पद्धतीची साथ दिली, त्या देखील हल्ल्या नाहीत। ज्या ज्या ठिकाणून त्या बसल्या त्या त्या ठिकाणून त्या इथपर्यंत येईपर्यंत सगळ्या बरोबर राहिल्या। माझं गाव असेल, माझ्या गावातल्या सरपंच, त्यांचे सर्व सहकारी, आमचा दगडू असेल, त्याच्याबरोबर असणारे सगळे सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। काही नावं राहून जातील, परंतु सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने प्रयत्न चांगला केलेला आहे। हा प्रयत्न, हा जोश आपल्याला टिकवला पाहिजे, हा शेवटपर्यंत
विजयाचा जल्लोष साजरा करताना कदाचित हे जे आज कार्यकर्ते आहेत ते कुठेतरी मागे असतील आणि बाकीचेच पुढे असतील, परंतु जल्लोष त्या जल्लोषात अन्ना झाला पाहिजे आणि म्हणून तोपर्यंत हा टेम्पो आपल्याला चढता क्रमाने राजू शेठ न्यायचा आहे आणि तो नेत असताना आपण कुठेही कमी पडणार नाही. आणि सगळ्यांकडे मी अपेक्षा बाळगते की प्रत्येक तरुणाने म्हणजे अगदी आमचा विजू नवलेपासून तो गाडी चालवण्यापासून इथे नियोजनापासून सगळं करत होता. प्रत्येक जण आमचा चव्हाण सुद्धा या ठिकाणी त्याच पद्धतीने रात्रंदिवस ऑफिसमध्ये सुद्धा जी लोक पोरं काम करत आहेत, शहरातली असतील, शहर प्रमुख असेल किंवा युवा सेनेचा असेल, इथले सगळे कार्यकर्ते असतील, मनाने या ठिकाणी येऊन आपापलं काम करतात. प्रत्येकजण आपल्याला साथ देत आहे. त्या सगळ्यांचं कौतुक करत असताना कदाचित एखाद दोन नावं इकडे तिकडे होतील. सगळ्यांची नावं मी घेऊ शकणार नाही, तुम्ही समजून घ्या. कारण सकाळपासून महिला आल्यात आणि आता महिलांना सुट्टी द्यायला पाहिजे. पण त्याच्या आधी जे दिवाळीची सुरुवात आज आहे, आज धनतेरस आहे आणि धनतेरसचं प्रत्येकाला आपल्या घरी दिवाबत्ती करायला जायचं आहे आणि म्हणून आज दिवाळीच्या पहिल्या दिवसाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देते की आपली दिवाळी गोड हो, आपल्या जीवनामध्ये आनंद फुलो. आणि जे नवले उल्हास नवलेजी इथे आता दिसत नाही आहेत, परंतु भगवान शेठ असतील, नवले साहेब असतील, आम्ही जी लोक मुंबईला गेलो होतो आणि कुमकरजी तुम्हाला सांगावंसं लागेल की काल रात्रीसुद्धा आम्ही देवेंद्रजींना भेटलो आणि तो हट्ट भगवान शेठचा आणि नानाचा गांधळींचा होता की तुम्ही जा, आम्ही सगळं सांभाळतो, इथली काळजी करू नका. मग अनिल मेहरपासून संजीव भाईपासून आम्ही सगळे निघून गेलो. हे आयोजन नियोजन यांनीच इथं बसून केलेलं आहे. गांधळे नाना सगळ्यांना घेऊन त्यांनी नियोजन केलं, परंतु नियोजन करताना कुठेही आमोल वगैरे कोणीच कमी पडलं नाही. माझ्या घरातलं कार्य आहे, मीच आमदारकीला उभा आहे, अशा पद्धतीने प्रत्येकाने आपली भूमिका बजावली. आमची वैशालीला आज इतकं नाचावंसं वाटत होतं, पण तिला रोकावं लागलं की आजच एवढं सुरुवात केली तर विजयाच्या दिवशी कसं काय व्हायचं. आपण नक्की तुला संधी देऊ, सगळ्यांना संधी देऊ. ताईंनी सुद्धा आमच्या फुगड्या घातल्या, आमच्या हंडेताईंनी, गांधळेताईंनी, डॉक्टर मॅडमनी सगळ्यांनी फुगड्या खेळल्या आणि आपला आनंद व्यक्त केला. हा आनंद मनापासून आहे. माझ्या महिलांना वाटतंय, प्रियांकाला वाटतंय, संगीताताईला वाटतंय की आज आम्ही आमदार झालो आणि आमदार महिला झाली याचा आनंद त्या या ठिकाणी लुटू पाहत होत्या. आणि म्हणून हा आनंद, हा जल्लोष आपल्या आदिवासी विभागातील असणाऱ्या, मग महेंद्र असेल, पंडित असेल, त्या ठिकाणी बांगर असेल, त्या ठिकाणी पोपटराव असतील, मला आता दिसत नाही आहे, परंतु तिकडच्या पट्ट्यातील देखील जनाभाऊ असेल, सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने चांगली मेहनत तिकडून सुद्धा लोकांना आणण्यासाठी गांधळ्यांसोबत केलेली आहे. त्यांचंही कौतुक. आणि इकडून सुद्धा, कारण लोक जोपर्यंत सहभागी होत नाही, माउथ पब्लिसिटी होत नाही, जोपर्यंत आपलं म्हणणं आपल्या लोकांपर्यंत पोहोचत नाही, ते पोहोचवण्याचं काम आमच्या महिला चांगल्या पद्धतीने करणार आहेत. आणि निश्चितपणाने मानाचं पान जे आपल्याला मिळणार आहे, लोक देणार आहेत, लोक द्यायला तत्पर आहे. आज तुम्ही बघितलं प्रत्येक ठिकाणी जो जल्लोष पाहायला मिळाला, प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा जो आनंद भाव पाहायला मिळाला, हे सांगून जाते का कोणी किती उभे राहो, कोणी काही करो, पण आम्हाला महिला आमदारच द्यायची आहे. भारतीय जनता पार्टीचा विजय हो. जय भवानी, जय शिवाजी, भारत माता की जय. आशाताई बुचके यांचा विजय हो. आशाताई बुचके यांचा विजय हो. आशाताई बुचके यांचा विजय हो. जय श्रीराम, जय श्रीराम. भारतीय जनता पार्टीचा विजय हो. आता शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी. जय शिवाजी. राहून घेऊया म्हणजे थोडी एनर्जी आणखीन वाढेल. यशवंत नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, पिंपळवंडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. आपल्या सर्व सभासद, खातेदार, कर्जदार, हितचिंतकांना ह्या दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ह्या दीपावलीच्या शुभमुहूर्तावर यशवंत परिवार आपल्यासाठी घेऊन आले आहे नाविन्यपूर्ण कर्ज योजना. यशवंत गोल्ड लोन. शुद्ध 10 ग्रॅम सोन्यावर मिळवा तब्बल 62,000 रुपयांचं कर्ज, तेही अगदी 9.5% व्याज दरावर. आणि विशेष म्हणजे दरमहा हप्ता भरा आणि मिळवा फक्त 8.5% व्याजदर. तात्काळ कर्ज मंजुरी आणि सोपी व जलद प्रक्रिया.
यासोबतच मिळवा आकर्षक वाहन तारण कर्ज, तेही फक्त 11% व्याजदरात. त्यातही नियमित भरणा करून मिळवा 1% व्याजावर सूट, म्हणजेच 10% व्याजदरात मिळतंय वाहन तारण कर्ज, तेही आपल्या यशवंत पतसंस्थेत. आपल्यासह आपल्या कुटुंबाला यशवंत करण्यासाठी आताच भेट द्या यशवंत नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, पिंपळवंडी. आमच्या शाखा पिंपळवंडी, काळवाडी, बनकर फाटा, आळे फाटा आणि नारायणगाव. ह्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आताच आपल्या जवळच्या शाखेला भेट द्या. यासह आकर्षक ठेव व्याजदर, त्यासोबतच दामदुप्पट ठेव, स्थावर मालमत्ता तारण कर्ज अशा नाना विविध योजनांसाठी आताच भेट द्या यशवंत नागरी सहकारी पतसंस्थेला. संस्थेची ठळक वैशिष्ट्ये: कोर बँकिंग सुविधा 5 शाखांमार्फत उपलब्ध, NEFT, RTGS, IMPS, कुठेही पैसे पाठवणे, पैसे मागवण्यासाठी उपलब्ध, तसेच लॉकरची सुविधा, सुसज्ज इमारतीसह मुख्य कार्यालय व शाखा, तसेच संस्थेत लवकरच नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग सुविधा सुरू होते. आपले नम्र माननीय चेअरमन महादेव भाऊसाहेब वाघ, तसेच व्हाईस चेअरमन संस्थेच्या व्यवस्थापिका, यशवंत नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने आपणा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.